नाव न घेता कामरानं व्यंगात्मक गाण्यातून शिंदेंवर निशाणा साधला। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं शो झालेल्या ठिकाणी तोडफोड केली। मुख्यमंत्र्यांनी माफीची मागणी केली आहे, तर उद्धव ठाकरेंनी कामराला पाठिंबा दिलाय। पाहूया। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता व्यंगात्मक कॉमेडीच्या माध्यमातून गाणं म्हटलं आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। मुंबईतल्या द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जात कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली। ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी असं म्हणत गद्दार नजर आए असं कामराच्या गाण्याचे बोल आहेत। त्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। शिंदेंचा अनादर करण्याचा कामराला अधिकार नाही, कामरानं माफी मागावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे। कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल। कुणाल कामरानं व्यंगात्मक गाण्यात शिंदेंचं नाव घेतलं नसलं तरी थेट निशाणा हा शिंदेंवरच आहे। त्याच वेळी शिंदेंसंदर्भात फडणवीसांचा देखील उल्लेख केलाय। हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्वीट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर नुसत्या सुपाऱ्या करू नका। राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद हे। शिंदेंवरील व्यंगात्मक टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल कनाल यांच्यासह काही शिवसैनिकांनी कामराच्या सेटची तोडफोड केली। त्यानंतर पोलिसांनी 12 जणांना अटक देखील केली आणि 15,000च्या जात मुचलक्यावर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर झाला। तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कुणावर टीका करत बसाल। म्हणून हे कुणी असे आम्ही तर सहन करणार नाही। तुला हसवण्यासाठी दुसऱ्यांच्या इज्जती काढशील, तुला स्टँडअप काय कॉमेडियन आहेस तू? कसला कॉमेडियन आहेस तू? लोकांची इज्जत काढण्यासाठी तुला काय लायसन दिले काय? हे असं लायसन ज्याला वाटत असेल ना त्याला चोपलंच पाहिजे। आता की नागपूरमध्ये प्रत्येक याच्यावर त्यांच्याकडनं ते पैसे वसूल देखील गेले पाहिजेत। तसं शिंदे गटाकडनं ही जी तोडफोड झाली आहे ती सगळी तोडफोडीची वसुली त्यांच्याकडनं केली गेली पाहिजे असंच मी गृहमंत्र्यांना ठणकावून सांगेन। इस तरह से बोलने के ऊपर पाबंदी लग जाएगी तो आप लोगों का क्या होगा? ऐसे ही आप लोगों की हालत खराब है। आप लोग आपकी जो पार्टी थी, रियल पार्टी, उसको छोड़ के आप लोग अपने सत्ता की उसमें दूसरी पार्टी में आ गए। वो अपमान नहीं हुआ? वो बाला साहब का अपमान नहीं है? फोडायचाच होता तर कोरोडकरचं थोबाळ फोडायला पाहिजे होता। फोडायचं होतं तर त्या सोलापूरकरचं थोबाळ फोडायला पाहिजे होता ज्यांनी महाराजावर टीका केली। आहे का ही हिम्मत? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचं थोबाळ फोडायची हिम्मत दाखवा ना। कुणाल कामरावर कारवाई होणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले।
तर कामरा सध्या तामिळनाडूमध्ये असल्याचं समजतंय. कुणाल कामरा आणि शिवसैनिकाच्या संभाषणाची क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली आहे. हेलो, कुणाल कामरा बात कर रहे क्या? हाँ हाँ जगदीश शर्मा बोल रहा हूँ, सूचना शाखा में. क्या बोले थे तूने साहब के बारे में? वीडियो डाला है. कौन सा साहब है? शिंदे साहब, हमारे मुख्यमंत्री, उनके बारे में क्या वीडियो डाला है? अभी तो मुख्यमंत्री का है, उप मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है, उनके बारे में क्या वीडियो डाला है तूने? देखा ना आपने वीडियो? देखा है, होटल को जाके देख ले हम लोग ने क्या हाल किया. अभी तू जिधर मिलेगा वही हाल होगा. समझा क्या? किधर रहता है तू? तमिलनाडु. तमिलनाडु तुम्हें आके मारेगा देखो. वही है कुणाल कामरा. हेलो, आजा तमिलनाडु आजा. किधर आने का? तमिलनाडु. तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई? कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे. याआधी अनेक नेत्यांवर त्यानं याहीपेक्षा अधिक बोचरी टीका केल्याचे व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर आहेत. मात्र शिंदेंच्या शिवसैनिकांनी कामराचा कार्यक्रम झाला त्याच हॉटेलमध्ये जात तोडफोड केल्यानं कामरा अजूनच व्हायरल झालाय. गोविंद ठाकूर आणि गिरीश गायकवाडसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.